सध्या आता बच्चूदादांची हवा आहे सगळीकडे, पूर्ण पाटणभर सगळीकडे. प्रश्न ज्यानं काम केलंय, विकास केलाय, त्यांना मतं दिली पाहिजे. काय सांगाल काका? पाटण तालुक्यात सत्यजित पाटणकरांचे जास्तीत जास्त आहे, कारण का ह्याला मागल्याला दिला, ह्यानं काहीच काम केलेलं नाही, नुसतं ठोक्या घेऊन एकदम ओके केलं. मग काय मतदान कुणाला करायचं? शंभूराजांना करायचं. हवा कुणाची आहे पाटण तालुक्यात? सत्यजित दादा. सत्यजित दादा. विकास कोण विकास? शंभूराजे देसाई. शंभूराज देसाईच्या आहे पाटण तालुका. शंभूराज देसाई शंभूराज देसाईंना मतदान करा. ठीक आहे. नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आलेलो आहे पाटण नगरीमध्ये, आणि पाटणकरांचा कौल काय असणार आहे आपण जाणून घेऊया. काय का नागरिक या ठिकाणी आहेत. साहेब काय म्हणताय, कुणाची हवा आहे सध्या पाटण तालुक्यात? पाटण तालुक्यामध्ये जो विकास करणार त्यांची हवा आहे. हां, विकासवाल्यांचीच हवा आहे. विकास कोण विकास? शंभूराजे देसाई. शंभूराज देसाईच्या आहे पाटण तालुका. शंभूराजाने हे केलंय, 2900 कोटीचा विकास आणलाय, पण निकृष्ट दर्जाचा झालाय असा आरोप होता. लोक आरोप काही बी करतील, पण सामान्य जनता, लाडक्या बहिणी सगळ्या त्यांच्यावर विश्वास ठेवतात. लाडकी बहिणी तिकडे आहेत. हो, नाही हवा आहे. नमस्कार, काय म्हणताय पाटण तालुक्यात कोणाची हवा आहे? सत्यजित सिंह पाटण. सत्यजित पाटणकर. काय कशामुळे हवा आहे? त्यांच्याकडे काही पद नाही, काय नाही? पद नसलं तरी रोजगार निर्मितीच्या बाबतीत सत्यजित पाटणकर पुढे आहेत. अनेक संस्था असतील किंवा पर्यटनासारखा प्रकल्प आहे, रोजगार निर्मिती त्यांनी भरपूर केलेली आहे. पुन्हा सत्यजित पाटणकर येणार का? हो हो, निश्चित. काय सांग दादा, काय सांगताय? काय कुणाची हवा आहे? काय हे सामान्य मतदार आहेत, काय सांगाल तुम्ही, कुणाची हवा आहे सध्या पाटण तालुक्यामध्ये? इलेक्शन लागलंय, कुणाची हवा आहे पाटण तालुक्यात? पाटण तालुका. हां, इलेक्शन तुमचं. मी पत्रकार आहे, तुम्ही मतदार आहे का पाटण तालुक्यातले? मग कुणाला मतदान करायचं यावेळी? ह्यावेळी हां, आमदार समाधान करणार. हां, आमदार साहेबांना? पुन्हा शंभूराज देसाईंना? ठीक आहे. मग कुणाला? शंभूराज देसाई. शंभूराज देसाईंना मतदान करणार. ठीक आहे, ओके. दादा काय याच तालुक्यातले का? मग हम नागपुर का है. नागपूरला काय कुणाची हवा आहे तिकडे? हम तो नहीं उधर नहीं गया ना अभी. नाही घ्या की हवा आहे. बाबा काय सांगाल, कुणाची हवा आहे सध्या पाटण तालुक्यात? इलेक्शन कराड तालुक्यातला आहे. कराड तालुक्यात कुणाची हवा आहे? कराड तालुक्यात आमदार बाळासाहेब पाटलांची हवा आहे. बाळासाहेब पाटलांची हवा आहे का? हा, ठीक आहे, ठीक आहे, ओके. गोंधरी, तुमचं वय झालंय, तुम्हाला काय 1500 रुपये मिळाले? नाही मिळाला आम्हाला. काय कुणाला मतदान करायचं यावेळी? बघूया आता कुणाला मतदान करायचं. तुम्ही सांगते ना त्याला करायचं मतदान. आम्ही कुणाला सांगू आता? तुम्ही ठरव. तुम्हाला काय सांगाय नाही कोण आलं का? आम्हाला सांगाय नाही अजून कोण आले. हा, कुणाला मतदान करायचं बघूया की आता. बघायचं अजून ठरवलं नाही का? नाही ठरवलं. गावातल्या काय पुढाऱ्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला कुणाला मतदान करायचं? गाव कुठलं तुमचं? गोंधरी का? ठीक आहे. आपल्या बरोबर काही कार्यकर्ते सुद्धा आहेत. काय सांगाल, पाटण तालुक्यात कुणाची हवा आहे? पाटण तालुक्यात सध्या आता बच्चूदादांची हवा आहे सगळीकडे, पूर्ण पाटणभर सगळीकडे. पण सध्या बच्चूदादांची हवा आहे म्हणताय, पण बच्चूदादांकडे कुठलं पद नाही, काय नाही. कसं आहे माहिती का, पदाची काय गरज नाही. त्यांचं म्हणजे पाटणकर हेच पद एवढं मोठं आहे का नाही, की पाटण तालुक्याला ओळखतात ना, पाटणकर नावानं ओळखतात. आज ज्यावेळेस ते सभापती होते त्यावेळेस म्हणजे आत्ता तुमच्या त्या मोदींनी जे काय घरी घर शौचालय म्हणतात ना, त्या आमच्या दादांनी ज्यावेळेस ते सभापती झालं त्यावेळेस पाटण तालुक्यात घर तिथं शौचालय अशी सुरुवात केली. गेल्या काही वर्षापूर्वी पाटणमध्ये केले काय? पाटणमध्ये मुतारी नाही. आता 10 वर्षात काय झाले तसं काय स्वच्छता? काय माहिती आहे काय, 10 वर्षात केलं. आता 10 वर्षाचे लोकप्रतिनिधी कोण होते तुम्हाला माहित आहे. लोकप्रतिनिधी ह्या पाटण तालुक्याचा असतोय. त्या पाटण तालुक्यात पाटण असू द्या, नाहीतर मरळी असू द्या, नाहीतर एखाद्या डेबेवाडी असू द्या, त्या लोकप्रतिनिधीनं ते काय असतात, स्थानिक ज्या काय गरजा असतात त्या करायच्या असतात. आणि मग तुम्हीच म्हणता की पाटण तालुक्यात साधी मुतारी नाही. मग तो माणूस ज्यावेळेस पाटणला येतो तो मुताय कुठं जातो? त्यानं सोय केली पाहिजे ना. स्वतः त्यांना हे जाणीव पाहिजे की पाटण तालुक्यात ह्या पाटण तालुक्याचं ठिकाण आहे. ऐका की तालुक्याचं ठिकाण आहे. हवा ही फक्त रिक्षा आणि रिक्षाची हवा आहे. आणि खात्रीनं रिक्षा ही काय सांगाल दादा, काय कुणाची हवा आहे? रिक्षाची. रिक्षाला निवडून द्यायचं? निवडूनच द्यायचं. रिक्षाच का? सर्वसामान्याचा नेता. सर्वसामान्य काय सांगाल, कुणाची हवा आहे? माननीय सत्यजित सिंह पाटणकर साहेबांची हवा आहे. आता फक्त रिक्षाच बरोबरीची पळणार आहे, आणि रिक्षा सर्वसामान्यांचा. तालुक्यातलेच आहे का तुम्ही? पाटण तालुक्यातलाच आहे. पाटण गावातला आहे. पाटण. सांगा, गेल्या वेळी निकृष्ट दर्जाविषयी या ठिकाणी मोर्चा निघाला होता.
ते आणि त्याच्या प्रतिमोर्चा सुद्धा निघाला होता. कसं बघता त्या मोर्चाकडे? त्या मोर्चाकडे बघताना सर्वसामान्य माणसांनी असं बघितलं पाहिजे की जो न्याय मागतो त्याला न्याय जर मिळत नसेल तर त्या माणसाला काय किंमत आहे. जो माणूस न्याय मागायला आला होता प्रतिमोर्चा काढणाऱ्यांनी ठरवायला पाहिजे की न्याय मागायला आलेल्या माणसाला न्याय दिला पाहिजे. न्याय मागताना जर तुमच्यावर जर सत्यजित सिंह पाटणकर आणि रिक्षा पाटण नाही तालुक्यात काय सांगाल तुम्ही? कुणाची हवा आहे? कुणाची हवा आहे? पाटणकरांची. सत्यजित पाटणकर. सत्यजित पाटणकरच का? सत्यजित पाटणकर काय माहिती का? एक मिनिट सत्यजित पाटणकरच का? सत्यजित पाटणकर तुम्ही त्यांचं कार्यकर्ते नाही, सामान्य जनता आहे का? सामान्य जनता आहे. ठीक आहे ओके. मग सत्यजित पाटणकरच पाहिजे. दादा काय सांगाल? पाटणकरच. काय पाटणकरांनी काय केलंय आता इथे? एवढं काय नगरपंचायत त्यांच्याकडे काय इथं सांगितलं की अध्यक्षांनी सांगितलं की नाही पाटणकरांनी पाटण शौचालयाचा लय मोठा प्रॉब्लेम आहे हो इथे. पाटणमध्ये शौचालय आहेत परंतु तुम्ही त्या शौचालयात तुम्हाला बघितलं तरी दिसेल 100%. पाटणकर साहेबांनी पाटणमधल्या रोजगार मिळावा म्हणून युवकांच्यासाठी सकस काढले, कोयना अग्रो काढले, आज कोयना शिक्षण संस्था काढल्या, बँका काढल्यात, पतसंस्था काढल्यात, सोसायट्या काढल्यात आणि आता पाटण शुगर म्हणून नवीन प्रकल्प काढलाय. हा सगळ्या प्रकल्पात पाटण तालुक्यातली युवक काम करणार आहेत. कार्यकर्ते म्हणून नाही, जे डोळ्याला दिसतंय आणि सत्य आहे ते बोलतोय. मी कोणाचे तरी चांगलं बोलावं म्हणून बोलत नाही, जे सत्य आहे ते बोलतोय. आणि ह्या संस्था ह्या सगळ्या त्यांनीच काढले. सत्यजित सिंह पाटणकर रिक्षा निवडून येणार म्हणजे येणार. सर्व काय तरुण येत आहेत तरुण काय? अरे दाद्या इकडे. दाद्या एक मिनिट. दाद्या काय सांगाल? पाटण तालुक्यातलेच आहे ना तुम्ही? कुठलं गाव तुमचं? पाटणच. काय सांगाल कुणाची हवा आहे पाटण तालुक्यात? हवेचा प्रश्न, ज्यानं काम केलंय, विकास केलाय, बोला की. त्यांना मतं दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता संस्कारिक सुसंस्कृत जो उमेदवार आहे त्या लोकांनी मतदान केलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. काय सांगाल कोण हवा आहे पाटण तालुक्याला? आमदार कुठला चांगला वाटतं? ते लोकांच्या जनमतावर अवलंबून आहे. जनमतावर अवलंबून आहे का? ठीक आहे. काय सांगा कुणाची हवा आहे? सत्यजित सिंह पाटणकर रिक्षाची हवा आहे. सत्यजित पाटणकर काय? कारण की आत्तापर्यंत आपल्या तालुक्यात म्हणजे तसा विकास झालेला नाही. आता ज्या आमदार आहेत त्यांच्याकडनं तुम्ही विकास बघताय. सध्या आपल्याकडे MIDC नाहीत, लोकांना उद्योगधंदा नाहीत, लोक काय करणार? कारण पण मग पाटणकर फिक्स आहेत म्हणताय तुम्ही? पाटणकर फिक्स आहे. अरे तरुणांनी गाव कुठलं तुमचं? तर तुम्ही काय तरुण पिढी सुद्धा या ठिकाणी पळून जाताना आपण बघतोय. अरे बोल ना. हे दादा गाव कुठलं तुझं? नको ठीक आहे. हो कोचरवाडी जाऊ दे आता. बोला काय मला निकाल मी आता सांगतो. बोला दाद्या. बोला सत्यजित दादा पाटणकर हे फार फरकानं निवडून येतील. जो उबाटा गटाचा उमेदवार आहे ना त्याचं जे मतदान होईल त्याला, समजा त्याला 5,000 झालं तर सत्यजित दादा 2,500 मतदान येतील. उबाटाला किती मतदान होईल तुम्हाला काय वाटतं? 10-15च्या आसपास. 10-15च्या आसपास उबाटाला मतदान होईल आणि त्या मतदानाच्या निम्म्या लिडिंगनं सत्यजित दादा पाटणकर निवडून येतील. चालते. ओके. आपण अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. जरा पियूष कर. काय सांगाल हवा कोणाची आहे? सत्यजित पाटणकर. सत्यजित पाटणकर. ठीक आहे. ओके. दादा काय सांगाल गाव कुठलं तुझं? नवा काय सांगाल कुणाची हवा आहे पाटण तालुक्यात? नाही सांगता येत. काय सांगाल काका? पाटण तालुक्यात सत्यजित पाटणकरांचे जास्तीत जास्त आहे. कारण का ह्याला मागल्याला दिला, ह्यानं काहीच काम केलेलं नाही, नुसतं ठोक्या घेऊन एकदम ओके केलं. आता हे गोरगरीब नेतृत्व जनतेचं आहे, त्यामुळं सत्यजित दादा निवडून येतील. काय सांगाल तुम्ही? गाव कोणतं? नाही सांगायचं. सांगा की काय हवा कुणाची आहे सध्या? कुणाला मतदान करायला पाहिजे आपल्याला? माझं मत नाही पाटणकर. पाटणकरांना. तुमचं मतदान पाटणकर. काय सांगाल 1500 रुपये मिळाले का? मिळाले. मग काय कुणाला मतदान करायचं आहे? अजून काय ठरवलं नाही. ठरवलं नाही काय? नाही का ठरवलं नाही? आता ठरवायचं आज उद्या. आज उद्या ठरवायचं. काकू गाव कुठचं तुमचं? कुसरुंड.
काय 1500 रुपये मिळाले का? मिळाले की मग काय मतदान कुणाला करायचं? शंभूराजाला. शंभूराजांना करायचं. ठीक आहे. बाबा गाव कोणतं तुमचं? गाव कोणतं? मारोल. मग काय मतदान करायचं का ह्यावेळी? अहो मतदान नेहमीच करतोय आम्ही. हवा कुणाची आहे आज पाटण तालुक्यात? सत्यजित दादा. सत्यजित दादा. काय कुणाला मतदान करायचं? सत्यजित दादा. तर तुम्ही पाहिलं पाटणमधील मतदारांचा जनमत कौल. अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज.